जय लवजी, मी अंकुश बावणे, विदर्भ सरचिटणीस। आज 1850 किलोमीटर आमचे मातंगाचे हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबे आज मुंबईवरून नागपूरला आले आहे आणि ते पायी यात्रा आज यशवंत स्टेडियम पासून भव्य अशा मोर्चात ते रूपांतर झालं आहे। आणि आमची एकच मागणी आहे, जे 59 जातीतून उपवर्गीकरण व्हावं, कारण सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत जो 1 ऑगस्टला निर्णय दिला होता, पण आतापर्यंत राज्य शासनाने तो दखल घेतली नाही, त्याचा निर्णय घेतला नाही। म्हणून आमची एकच मागणी आहे की आमच्या मातंग समाजाच्या लोकसंख्येनुसार जो काही आम्हाला वाटत येत असेल त्यानुसार आमचं वर्गीकरण व्हावं, एवढंच आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। जय लवजी। माझं नाव सागर शरदराव जाधव, मी लहुजी शक्ती सेनेचा विदर्भाचा उपाध्यक्ष आहे। खऱ्या अर्थाने आरक्षण पदयात्रा मुंबई ते नागपूर 1800 किलोमीटरची 1850 किलोमीटरची जी यात्रा आमचे सरसंस्थापक विष्णुभाऊ कसबे साहेब, एक 65 वर्षाचा जवान हा पैदल चालत आहे, आपल्या शरीराची हालता करून या समाजाला उपवर्गीकरण भेटल्या पाहिजे। माझा मातंग समाजच नव्हे तर 59 जातीमध्ये 58 जातींसाठी लढणारा नेता म्हणजे विष्णुभाऊ कसबे साहेब आहे, हे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। 1 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला होता की आरक्षण वर्गीकरण अनुसूचित जातीमध्ये झाल्या पाहिजे। हे का बरं म्हटलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की हर 10 वर्षामध्ये हर एक जातीची जनगणना झाल्या पाहिजे, त्या जातीला त्याचा वाटा मिळाल्या पाहिजे। त्याच उपरांत सरन्यायाधीश गवई साहेबांनी आणि त्यांच्या खंडपीठांनी 7 बेंचनी ती उपवर्गीकरणाचा विषय त्यांनी दिला आणि वर्गीकरण झाल्या पाहिजे म्हणून सरकारला आदेश दिला। पण या सरकारनं एक समिती नियोजित केली, गठीत केली। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना एक समिती गठीत झाली आणि त्या गठीत समितीला 3 महिन्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ दिला। पण ती समिती एवढी लेट करंट आहे की त्या समितीने 3 महिने अभ्यास केला नाही, तर सरकारने आणखी 3 महिन्याचा त्यांना वेळ दिला आणि 3 महिन्याचा वेळ दिल्यानंतरही त्यांनी ते केलं नाही। हे 3 महिने चालत आहे। अशामुळे देवेंद्रजी मंचावरून म्हणतात की मला यांचा विषय ज्वलंत आहे, यांना वर्गीकरण द्यायचं आहे, पण साहेब तुम्ही आम्हाला वर्गीकरण देत काय नाही हे आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे। त्यासाठी तुम्ही बघितलं असेल, तुमच्या चॅनलने बघितलं असेल, हजारोच्या संख्येत मातंग समाज या ठिकाणी एकत्रित झाला। म्हणूनच आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला वर्गीकरण द्यावं, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावं आणि लहुजी वस्ताद साळवे आयोग निर्माण करावं, एवढीच मी सरकारला विनंती करतो।